महान योद्धा, महान विचारवंत आणि उच्च प्रतीचे साहित्यिक छत्रपती शंभूराजे उपाख्य शंभूवर्मन यांचा बुधभूषण सर्वांना समजणाऱ्या सोप्या मराठी भाषेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाणाऱ्या शंभूवर्मन कृत बुधभूषणच्या पॉडकास्ट क्रमांक 75 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपला पहिला अध्याय सुरू आहे आणि पहिल्या अध्यायातील अन्योक्ती कलशमधील आज आपण नदी नाम म्हणजे नदीला उद्देशून शंभूराजाने काय लिहिलेला आहे तो श्लोक पाहणार आहोत. आणि हा श्लोक या ग्रंथातील श्लोक क्रमांक 157 आहे. हा श्लोक असा आहे: यद्यपि दिशि दिशि सरितः परितः परिपूरितांभ सहसंती तदपि पुरंदर तरुणी संगती सुखदायिनी गंगा. नदी नाम, नदी म्हणजे सर्वात महान नदी, मोठी नदी, शंकराला प्रिय नदी आणि शंकराचे भक्त असणाऱ्या शंभूराजांना प्रिय नदी म्हणजे गंगा नदी. आणि महाराज या श्लोकातून आपल्याला गंगा नदीचं मोठेपण समजून सांगतात. ते सांगतात, यद्यपि दिशि दिशि सरितः परितः परिपूरतांभ सहसंती, म्हणजे जरी दिशांमध्ये वाहणाऱ्या अनेक नद्या आहेत, ह्या नद्या लोकांना पाणी देत आहेत, सगळीकडे लोकांचं चांगलं करत आहेत, पण तरी पण सगळ्यात वेगळी जी नदी आहे, तदपि पुरंदर तरुणी संगती सुखदायिनी गंगा. तरी पण पुरंदर तरुणी म्हणजे शंकराची तरुण स्त्री असेल किंवा मग इंद्राची असेल, ह्या देवादिकांच्या ज्या स्त्रिया आहेत किंवा त्यांच्यासोबत असणाऱ्या ह्या ज्या काही स्त्रिया आहेत, त्यापेक्षा सर्व समाजाचं हित करणारी सुखदायिनी ही जी गंगा आहे, हिची बरोबरी ह्या देवाच्या सोबत असणाऱ्या स्त्रियांना सुद्धा करता येणार नाही. कारण त्या फक्त त्यांच्या प्रिय आराध्याची, जसं की पार्वती त्यांच्या शंकराची असेल किंवा मग इंद्राची सखी त्या इंद्राची असेल, यांचीच सेवा करत आहे, यांचंच कल्याण करत आहे. परंतु ही गंगा मात्र समस्त भारतवर्षाचं, संपूर्ण उत्तर भारताचा आज कोट्यावधी लोकांच्या जीवनाचं कल्याण करणार ही गंगा आहे. म्हणून महाराज म्हणतात की संगती सुखदायिनी, जिची संगत अतिशय सुखदायक आहे, एकदम छान आहे. जिथं ती गंगा आहे तिथं काय आहे? वैभव आहे. जिथं ती गंगा आहे तिथं प्रगती आहे, आनंद आहे, सुख आहे, अन्नधान्याची रेलचेल आहे. सगळीकडं सुखाचा आणि चांगल्या जीवनाचा, सुंदर संस्कृतीचा प्रचार करणारी ही जी गंगा आहे, ह्या गंगेचा सहवासासारखं म्हणजे या गंगा नदीच्या तीरावर राहण्यासारखं सुख काही नाही, असं महाराज या श्लोकातून आपल्याला सांगतात. अर्थात हा अन्योक्ती कलशाचा श्लोक आहे. अन्योक्ती कलशामध्ये ह्याचा जो दडलेला अर्थ आहे, हा अर्थ कसा आहे, काय म्हणतो हा अर्थ, महाराजांना सांगतात त्या पद्धतीने, जरी देवादिकाच्या खूप मोठ्या मोठ्या ज्ञानी माणसाच्या सोबत असणाऱ्या व्यक्ती जरी असतील, त्या जर लोकांच्या उपयोगी पडत नसतील, तर त्यांच्यापासून दूर असणारी, कदाचित सर्वांच्या समोर नसणारी किंवा फार प्रचारामध्ये नसणारी, सगळ्यांच्या ओठावर नसणारी, सर्वांना माहीत असणारी अशी जरी नसली, देवाच्या सोबत असणारी जरी नसली, पण ती जर जनतेचं कल्याण करत असेल, समाजाचं हित करत, जसं की गंगा नदी करते, एवढ्या मोठ्या मानव जातीच्या कल्याणाचं काम करते, असं करणारी जी व्यक्ती असते, अशा व्यक्तीचा सहवास हा कसा असतो? हा अतिशय सुखदायक असतो. राजानं सुद्धा राज्यकारभार करताना अशी जे समस्त जगाचं कल्याण करणारी जी लोक आहेत, या लोकांचा सहवास प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यांचा सहवास जनतेलाही देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून त्यांची ही जी चांगुलपणाची वृत्ती आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. स्वतः शंभूराजांनी जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज जे होते, त्यांची जी वर्षासनं होती, ती वर्षासनं पुन्हा सुरू केली, त्यांना आधार दिला, त्यांच्या देहूच्या देवस्थानाला मदत केली. अशा पद्धतीनं तुकोबारायांचा विचार शंभूराजांनी पुन्हा त्यांच्या पिढ्यांच्या माध्यमातून पुढे चालवण्याचा प्रयत्न केला. अशा या शंभूराजांना आपण काय करूया? त्रिवार वंदन करूया आणि आजच्या पॉडकास्टमध्ये या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या श्लोकामध्ये. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.